नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी विकास या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या विषयामध्ये आपण ऊस लागवड ते ऊस काढणीपर्यंत जेवढं काय खताचं नियोजन करायचे असते आणि त्याच्यासोबत आपल्याला फवारणी आणि आळवणी ड्रिचिंगचं व्यवस्थापन करायचं राहते, याबद्दल सर्व या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. मित्रांनो, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. मित्रांनो, ऊस लागवड करताना महत्त्वाचं, पहिल्या सुरूला सरीमध्ये आपल्याला बेसल डोस टाकावे लागेल. मित्रांनो, बेसल डोस टाकताना आपल्याला काय करायचं आहे, एकरी 2 पोते डीएपी आणि फरटेरा 4 किलो टाकायचा. मित्रांनो, फरटेरा याच्यासाठी टाकायचा आहे की जमिनीमधले जे काही कीटक असतील, बुरशी असेल तर त्याच्यामुळे फरटेरामुळे त्याचा मृत्यू होईल आणि एक ऊस आपला चांगली उगवण होईल. मित्रांनो, त्याच्यामुळे मग त्याच्यानंतर काय करायचं, 30 दिवसानंतर जेव्हा आपण एक अमोनी पाणी देतो, अमोनी पाण्यासोबत आपल्याला काय करायचं आहे, युरियाचं 1 पोतं घ्यायचं आहे, सुपर दाणेदार 1 पोते घ्यायचं आहे, 10 किलो ह्युमिक ऍसिड घ्यायचा मित्रांनो, आणि निंबोळी पेंडचं 1 पोतं असं मिक्स करून आपल्याला त्या ठिकाणी टाकून द्यायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी सोडून द्यायचं आहे. मित्रांनो, त्याच्यानंतरच्या दुसऱ्या पाण्याला जर शेतामध्ये जर तण निघालं जर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही तणनाशकची फवारणी घेऊ शकता. तणनाशकाची फवारणी घेताना तुम्ही त्या ठिकाणी टाटा मेट्रिक आणि 240 घेऊ शकता किंवा BSFचं वेस्टनीट कंप्लीट घेऊ शकता. मित्रांनो, त्याचा देखील एक चांगला रिझल्ट आपल्याला मिळून जाईल. मग त्याच्यानंतरच्या पाण्याला काय करायचं मित्रांनो, आपल्याला एक आळवणी करून घ्यायचं आहे. मित्रांनो, त्याच्यानंतरच्या दुसऱ्या पाण्याला आळवणी करून घेताना पाणी सोडल्यानंतर 24 ते 48 तासामध्ये जमिनीमध्ये चांगली ओल असताना एक ड्रिचिंग आळवणी करून घ्यायची आहे. पिचकारीचं नोजर काढून घेऊन आपल्याला एक करंगळीसारखी एक धार ऊसाच्या बुडावर टाकून घ्यायची आहे. त्या आळवणी करताना आपल्याला काय करायचं आहे, क्लोरो 20% घ्यायचं आहे, साप एक बुरशीनाशक घ्या मित्रांनो, आणि 1261 आणि ह्युमिक ऍसिड हे सगळं तुम्ही एकत्र करून घेऊन त्या ठिकाणी त्याची ड्रिचिंग करू शकता. मित्रांनो, मग त्याच्यानंतर च्या पाण्याला काय करून घ्या, तुम्ही एक खताचा डोस टाकून घ्यायचा आहे. 65 दिवसानंतर जेव्हा आपण एक छोटी वकरटी करतो, माती ऊसाच्या बुडाला लावतो, त्यावेळेस आपण एक खताचा डोस टाकून घ्यायचा आहे. त्या खताच्या डोसमध्ये तुम्ही 24-24-0 किंवा 20-20-0-13 घेऊ शकता. 2 पोते घ्या, एक युरिया घ्या, मायक्रोन्यूटन 10 किलो घ्या आणि निंबोळी पेंड 1 पोतं घ्या. मित्रांनो, एवढ्याचे तुम्ही त्या ठिकाणी खत टाकून घेऊन वकरटी करू शकता. मग त्याच्यानंतर दुसऱ्या पाण्याला काय करायचं, एक फवारणी करून घ्यायची. आता आपल्या जमिनीमध्ये काय होऊ शकते, ऊसाला एक खोडकिडा लागू शकतो. मित्रांनो, खोडकिड्याचं नियंत्रण करण्यासाठी आपल्याला एक चांगलं कीटकनाशक घ्यावे लागेल. मग कीटकनाशकामध्ये तुम्ही अँप्लिको घेऊ शकता किंवा तुम्ही हमला क्लोरोसायपरमिथिन घटक असेल, या दोन्हीपैकी एक घ्या. मित्रांनो, त्याच्यानंतर एक बुरशीनाशक घ्या, त्याच्यामध्ये तुम्ही रोको घेऊ शकता किंवा बायोस्टीन घेऊ शकता. त्याच्यासोबत एक 1261 खत घ्या, जे फुटवा वाढवण्यासाठी आपल्याला मदत करेल, आणि मायक्रोन्यूटन घ्या. मित्रांनो, असं हे सगळ्याचं कॉम्बिनेशन करून तुम्ही त्या ठिकाणी ऊसाला फवारणी करून घ्या. 100 ते 95 दिवसाचा झाल्यानंतर आपण एक बाळभरणी करून घेणे आवश्यक असते. मित्रांनो, आता बाळभरणी याच्यासाठी करायची की ऊसाला जर आपण माती जर लावली तर खोडकिडा येणार नाही, फुटवे वाढेल आणि जमिनीची एक चांगली मशागत होऊ शकते आणि आपलं तण नियंत्रण देखील होणार. त्याच्यासाठी आपल्याला मित्रांनो बाळभरणी 100 ते 95 दिवसामध्ये करून घ्यायचं आहे. आता बाळभरणी करताना तुम्ही एक खताचा डोस टाकून द्यायचा आहे. खताचा डोस टाकताना तुम्ही त्याच्यामध्ये 12-32-16 किंवा सुफला 15-15 हे एकरी 2 पोते घ्यायचं आहे. मित्रांनो, युरिया 1 पोतं घ्या आणि सागरिका एक 10 किलो घ्या. मित्रांनो, हे सगळं करून तुम्ही टाकून द्या आणि त्याच्यानंतर वकरटी करून नंतर एक बाळभरणीची माती लावून घ्या. मित्रांनो, खत कधी टाकत असताना आपल्याला माती हाड होणं महत्वाचं असते. माती हाड झाल्यानंतर जमिनीला एक 80% प्रमाणात एक खत लागू होते. मित्रांनो, जर तुम्ही तसंच वर टाकले आणि जर माती हाड न करता जर खत टाकल्या तर ते हवेमध्ये नत्र आणि इतर सगळे घटक वाया जाऊ शकतात. त्याच्यामुळं कधी खत टाकत असताना माती आड होणं हे महत्वाचा मुद्दा असते. मित्रांनो, त्याच्यामध्ये मग त्याच्यानंतर जेव्हा आपण एक मोठी भरणी करतो, मोठी पाटी मारून टाकतो आणि ऊस आपला त्या ठिकाणी खत आपलं त्या ठिकाणी बंद करायचं आहे. मित्रांनो, त्यावेळेस आपण काय करायचं आहे, 10-26-26 चे 2 पोते घ्यायचं आहे, युरिया 1 पोतं घ्यायचं आहे, सिलिकॉन 10 किलो घ्यायचं आहे आणि मायक्रोन्यूटन चिलेटेड मधलं मिक्स मायक्रोन्यूटन एक 10 किलो घ्यायचं आहे. मित्रांनो, हे सगळं तुम्ही मिक्स करून त्या ठिकाणी टाकून द्या, वकरटी करा. नंतर ऊसाला मोठी भरणी पाटी मारून टाका. मित्रांनो, आणि पाणी सोडून द्या. आपलं या ठिकाणी जे लागवडपासून ते जे उन्हाळ्यातलं खत होतं ते त्या ठिकाणी संपलेलं आहे. मित्रांनो, मग नंतर एप्रिल आणि मे मध्ये आपल्याला कुठलंच खत टाकायचं नाही, कारण का टेम्परेचर खूप असते. आपल्याला कधी कधी पाणी
लेट भेटू शकते आणि त्यावेळेस जर आपण खत टाकल्या तर ऊसाला एक झटका बसू शकतो. त्याच्यामुळे एप्रिल आणि मे मध्ये कोणीही खत टाकायचं नाही मित्रांनो. त्याच्यानंतर एक आपल्याला 5वा डोस टाकायचा आहे, ते जून मध्ये खत टाकायचा आहे. एक मिरगाचा हलका पाऊस झाल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला जून मध्ये ते खत टाकून द्यायचं मित्रांनो. 5वा डोस असणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही DAP किंवा क्रॉपटेकचं 9-24-24 2 पोते एकरी घ्यायचं आहे मित्रांनो. दोन्हीपैकी एक घ्या. युरिया 1 पोते घ्या आणि पोटॅश एक घ्या मित्रांनो. त्या ठिकाणी टाकून द्या आणि आपलं 5 डोस एकूण त्या ठिकाणी संपणार आहेत मित्रांनो. एकूण 5 डोस आपल्याला त्या चांगला ऊस वाढीसाठी टाकायचे आहेत. आता याच्यामध्ये काही जणाला प्रश्न वाटेल की पोटॅश सुरूला का टाकायचं नाही, नंतर का टाकायचा? कारण का सुरुवातीच्या काळामध्ये ऊसाची वाढ व्हायची असते आणि फुटवा, हे 2 गोष्टी महत्वाच्या असतात मित्रांनो. आणि त्यावेळेस आपल्याला स्फुरद आणि युरियाच लागते. नंतर जेव्हा काही ऊसाला टिपरे पडायला सुरू होतात तेव्हापासूनच पोटॅशचं काम असते मित्रांनो. त्याच्यामुळे तुम्ही 4थ्या किंवा 3ऱ्या डोस पासून जे नंतरचे डोस आहेत त्याला फक्त आपल्याला पोटॅशचं प्रमाण वाढवायचं आहे मित्रांनो. आता हे जे आपण मी खताचा डोस सांगितलेला एक जनरल सगळ्यासाठी सांगितलेलं आहे. कोणी जर खत टाकत असताना आपल्या जमिनीची माती परीक्षण करूनच खतं टाकले तर अजून उत्तम होणार आहे मित्रांनो. कारण का आपल्या जमिनीला कुठले घटक कमी आहेत, कुठले जास्त आहेत, ते माती परीक्षणच्या रिपोर्ट नंतरच आपल्याला कळणार आहे. त्याच्यामुळं एक जनरल आहे, पण कोणी बी माती परीक्षण करून जर खत टाकलं तर एक चांगला रिझल्ट आपल्याला त्या ठिकाणी मिळेल मित्रांनो. तरीच अशाच शेतीविषयक नवीन माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर कुठले आपले प्रश्न असतील तर मित्रांनो या कमेंट मध्ये सांगा. कुठल्या नवीन अजून व्हिडिओ बद्दल, नवीन विषयाबद्दल जर तुम्हाला व्हिडिओ जर बनवायचा असला तर कमेंट मध्ये नक्की सांगा मित्रांनो. धन्यवाद.